मस्त दिसते ना ही मोड आलेल्या मुगाची उसळ जी आपण करून घेतली आहे कुकरमध्ये 10 मिनिटात। आणि कुकरमध्ये करूनचा तुम्ही बघू शकता दाणा अख्खा राहिला आहे, मूग अजिबात मॅश झालेले नाही आहेत। तर ह्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा, कारण मी टिप्स अँड ट्रिक्स सकट एक्सप्लेन केले आहे की कुकरमध्ये करूनसुद्धा की व्यवस्थित कशी उसळ राहते। तर मोड आलेले मूग घेतलेत, कांदा टोमॅटो बारीक चिरून, ओला नारळ 2 चमचे, 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या आपण एका मिक्सरमध्ये घातल्यात। त्याच्यानंतर अर्धा इंच आल्याचे तुकडे, अर्धा कांदा चिरून, 2 वेलच्या, चक्री फूलचा 1 तुकडा, 1 लवंग, 4 मिरी आणि 1 चमचा धने हे टाकून आपण वाटण करून घेणार आहोत। तेल तापलेलं आहे, आता ह्याच्यात आपण टाकणार आहोत मोहरी, जिरं आणि हिंग। लगेच कांदा टाकायचा आहे। कांदा जरा परतून झाला की त्याच्यात आपण टाकणार आहोत आपलं हळद आणि आवडीनुसार तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं तिखट घालायचं आहे। हे घालून झाल्यानंतर आपण फक्त 1 मिनिट परतून घेऊया, म्हणजे हळद तिखटाचा कच्चेपणा निघून जाईल। त्याच्यानंतर आपण हे मिक्सरला करून घेतलं होतं जे वाटण ते घालायचं आहे। वाटणामध्ये आपण थोडंसं पाणी घातलं होतं करताना, सो हे वाटण घालून घेतलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त वेळ आपल्याला परतायची गरज नाही, अर्धा ते 1 मिनिट आपण हे वाटण परतून घेऊया। वाटण करताना मी थोडंच मिक्सरला पाणी घातलेलं, जास्त घालण्याची गरज नाही आहे, फक्त एक बारीक सरबरीत वाटण होईपर्यंतच आपल्याला त्याची टेक्स्चर ठेवायचं आहे। आता त्याच्यात आपण टाकतो टोमॅटो, बारीक चिरून टोमॅटो टाकले, लगेच मीठ टाकलं आहे। मीठ टाकल्यामुळे टोमॅटो चांगला शिजतो। टोमॅटो आपल्याला गळेपर्यंत शिजवायचा नाही आहे, अगदी 1 मिनिट टाकलं आपण लगेच त्याच्यात मूग टाकून घेणार आहोत। आता मोड आलेले मूग घातलेले आहेत। आता मी हे घातल्यानंतर जवळजवळ दुप्पट ते तिप्पट पाणी घातलेलं आहे। पाणी जास्त घातलं तरी घाबरू नका, मूग अजिबात आपले मॅश होणार नाहीत, उलट जास्त पाणी घालणं ही एक महत्त्वाची ट्रिक आहे ज्याने मूग मॅश होत नाहीत। आता भरपूर पाणी घातलं आहे आपण, तुम्ही बघू शकता। मीठ आपण ऑलरेडी घातलेलं, कोथिंबीर घातली। आता मी कुकरला एकच शिट्टी करून घेणार आहे। शिट्टी झाली की अजिबात कुकर बंद ठेवायचा नाही आहे, फक्त शिट्टी पडायची वाट बघायची आणि लगेच कुकर उघडून घ्यायचं आहे, नाहीतर मग मूग अजून जास्त शिजतात आतल्या बंद झालेल्या वाफेमुळे। तर ही आपली दुसरी टिप आहे। तुम्ही बघू शकता आपला मूग अख्खा राहिला आहे, अजिबात मॅश नाही झाला आहे। परत वरतून मी थोडीशी कोथिंबीर घातली आणि अशी आपली ही झटपट 10 मिनिटात होणारी कुकरमध्ये बनणारी मुगाची उसळ रेडी आहे। धन्यवाद। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।